परीक्षा न देता जर तुम्हाला जॉब हवी असेल आणि तुम्ही जर पदवीधर उमेदवार असाल आणि तुम्हाला जर जॉब हवी असेल तर इथे नक्की अप्लाय करा। राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2026 ही नवीन भरती निघालेली आहे। पद संख्या आहे 63 जागांसाठी इथे भरती होणार आहे। वेतन तुम्हाला इथे 30,000 ते 70,000 पर्यंत सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे आणि ही जॉब ही महाराष्ट्रात असणार आहे। या जॉबबद्दलची संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअसली लास्टपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती समजेल। आणि हा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF लिंकसुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण या जॉबबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहूया। जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2026 ही भरती निघालेली आहे। पदाचे नाव आहे हॉस्पिटल स्टाफ। या पदासाठी इथे भरती निघालेली आहे। विविध पदे आहेत ते आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत। पद संख्या आहे 63 जागांसाठी इथे भरती होणार आहे। अर्ज करण्याचा कालावधी बघा, या आठवड्यातील दर बुधवारी तुम्ही इथे अर्ज करू शकता। कुठल्याही प्रकारची तुम्हाला इथे अर्ज फी नसणार नाही आहे, म्हणजे अर्ज फी नाही आहे। 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 30,000 ते 70,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे? पुणे महाराष्ट्र या ठिकाणी इथे नोकरी असणार आहे। अधिकृत वेबसाईट इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। 12th BMS आणि MBBS MD असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात। तर तुम्ही इथे नक्की अर्ज करा। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण सविस्तर डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। इथे थेट मुलाखत घेतली जाणार आहे। वॉक इन इंटरव्ह्यूद्वारा तुमची इथे निवड केली जाणार आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या अंतर्गत 15व्या वित्त आयोगानुसार तुम्हाला इथे पार्ट टाईम आणि फुल टाईम पदे भरण्याकरिता इथे अर्ज मागवण्यात येत आहेत। आणि तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कुठल्या ॲड्रेसवरती जायचं आहे किंवा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे किंवा अर्ज कुठे करायचा आहे, तर ही संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे, ते आपण पाहूया। बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग 2रा मजला पिंपरी 411018 येथे आठवड्यातील दर बुधवारी रिक्त जागानुसार महानगरपालिकेच्या आवश्यकतेनुसार मुलाखतीत इथे आयोजित करण्यात येणार आहे। आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी इथे डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूसाठी यायचं आहे। बघा, कुठल्या पदासाठी इथे भरती होणार आहे? PGCN यांच्यासाठी 9 जागा आहेत। तुम्हाला इथे नेम ऑफ सेंटर म्हणजे कुठं तुमची नियुक्ती केली जाणार आहे तिथे तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे। एज लिमिट तुम्ही 70 वर्षापर्यंत इथे तुम्ही अर्ज करू शकता। MD मेडिसिन DNB असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात। आणि सॅलरी तुम्हाला इथे दिलेली आहे पर विजिट, एव्हरी विजिटला 2,000 तुम्हाला इथे देण्यात येणार आहे। आणि फिक्स अमाऊंट पर विजिट 100 रुपये पर पेशंट चेकआउट असं तुम्हाला इथे देण्यात येणार आहे वेतन। ऑबेस्ट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट यांच्यासाठी 6 जागा आहेत। तुम्ही इथे 70 वर्षापर्यंत अर्ज करू शकता। MD MS गायनेकोलॉजिस्ट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। पिडॅट्रिशियन यांच्यासाठी सुद्धा 8 जागा आहेत। 70 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। MD पिडॅट्रिशियन असाल तर तुम्ही इथे अर्ज करा। ऑप्थॅमॉलॉजिस्ट यांच्यासाठी 10 जागा आहेत। 70 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि MS ऑप्थॅमॉलॉजिस्ट असेल तर तुम्ही इथे अर्ज करा। त्यानंतर डर्मॅटॉलॉजिस्ट यांच्यासाठी 10 जागा आहेत। 70 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करा। MD स्किन VD DVB DNB असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर सायकॅट्रिक यांच्यासाठी सुद्धा 10 जागा आहेत। 70 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। MD सायकॅट्रिक्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। ENT स्पेशलिस्ट यांच्यासाठी 10 जागा आहेत। 70 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। MS ENT असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। टोटल 63 जागा इथे आहेत। त्यानंतर बघा, अर्ज स्वीकारण्याविषयीची माहिती। या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज स्वीकारला जाणार आहे। वॉक इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचं आहे। दर बुधवारी 2 ते 5 या टायमिंगमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचं आहे। म्हणजे येणाऱ्या दर बुधवारी तुम्ही तिथे जाऊ शकता। कधीपर्यंत इथं काही टाईम दिलेला नाही आहे, म्हणजे दिनांक सांगितला नाही आहे, पण तुम्ही दर बुधवारी तुम्ही तिथे जाऊ शकता। जॉब तुम्हाला इथे दिलेलं आहे। जॉब रिस्पॉन्सिबिलिटी पार्ट टाईम असणार आहे। OTP पर फिक्स्ड शेड्यूल असणार आहे। OPD टाईम 4 आवर्स असणार आहे। रेकॉर्डेड केस कीप सबमिटेड चार्जेस HWC मेडिसिन आर नॉट बी प्रिस्क्राइब फ्रॉम अवेलेबल मेडिसिन
SWC अँड शुड नॉट बी प्रिस्क्राईब फ्रॉम प्रायव्हेट मेडिसिन शॉप, म्हणजे तुम्ही प्रायव्हेट मेडिकलमधले इथे मेडिसिन देऊ शकणार नाही आहे. त्यानंतर तुम्हाला इथे अटी शर्तीसुद्धा दिलेला आहे. विजिट वन्स एव्हरी वीक 2000 पेड फिक्स अमाऊंट पर, आणि पर विजिट तुम्हाला 1000 रुपये इथे तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. असं तुमचं इथे मानधन असणार आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि ही कंत्राटी स्वरूपाची म्हणजे 11 महिने 29 दिवसासाठीच ही भरती असणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानुसार आणखी काही तुमचे इथे सूचना दिलेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता. बघा, तुमची निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे. सब्जेक्ट नॉलेज याला 10 मार्क, रिसर्च आणि ॲकॅडमिक नॉलेजसाठी 10 मार्क, लिडरशिप क्वालिटीसाठी 10 मार्क, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 मार्क, आणि एक्सपिरियन्स गव्हर्नमेंट एक्सपिरियन्ससाठी 2 मार्क्स, आणि प्रायव्हेट एक्सपिरियन्ससाठी 1 मार्क, टोटल 10 मार्क, असे 50 मार्काची तुमची इथे एक्झाम होणार आहे. त्यानुसार तुमची इथे निवड केली जाणार आहे. आणि तुम्हाला बघा, मूळ कागदपत्रासह तुम्हाला काय काय इथे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सुद्धा इथे दिलेलं आहे. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका तुम्हाला इथे लागणार आहे. शाळा सोडल्याचा किंवा जन्मतारखेचा दाखला, पासपोर्ट आकारचा फोटो, आणि तुमचं शासकीय निमशासकीय अनुभव प्रमाणपत्रे ते तुम्हाला इथे लागणार आहेत. आणि नावात बदल असेल तर त्याचे हमीपत्र तुम्हाला इथे लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघा. उमेदवारांचा इथे करावयाचा नमुना, इथे फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर इथे विषय तुम्ही इथे टाकू शकता. तुमचे संपूर्ण नाव म्हणजे आडनाव आणि टोटल नाव, पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता, ईमेल ID तुम्हाला इथे टाकायचं आहे, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, पुरुष स्त्री तुम्ही काय आहेत, आणि तुम्हाला कामकाजकरिता महानगरपालिकेचे सद्यस्थितीत होय असल्यास ते काय ते तुम्ही इथे टाकू शकता. दवाखान्याचे नाव, पदनाम म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स असेल. त्यानंतर तुमचं कास्ट, जात कुठून येते, तुमची कुठल्या कॅटेगरीमधून येते ते टाकायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता, तुम्ही काय 10वी 12वी डिग्री PhD कुठं पास आहात ते टाकायचं आहे. उत्तीर्ण वर्ष, मिळालेले गुण आणि टक्केवारी इथे तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर तुम्ही अनुभव कुठं घेतलेला आहे ते सुद्धा इथे टाकणं गरजेचं आहे. आणि तुमच्या विरुद्ध कुठली फौजदारी कायदा गुन्हा दाखल नसावा असं तुम्हाला इथे म्हणलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला बघा कुठले कुठले डॉक्युमेंट जोडायचे ते सुद्धा तुम्ही इथे जोडू शकता. अर्जदाराची सही आणि इथं स्थळ अशा पद्धतीने ही तुम्हाला संपूर्ण माहिती इथे भरायची आहे. हा PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि यामध्ये तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती भरून हा फॉर्म दिलेल्या ॲड्रेसवरती इंटरव्ह्यूच्या दिवशी किंवा तुम्ही ज्या दिवशी इंटरव्ह्यूला जाते त्या दिवशी घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत ती डॉक्युमेंट सांगितलेली आहे ती सुद्धा जोडणे गरजेचं आहे. आणि हा फॉर्म तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.